नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांचे जलयुक्त शिवार 2 आढावा बैठकीत निर्देश। तर औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचं जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मृद व जलसंधारणाची कामे वेळेत व पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने समन्वय राखून कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी आज येथे दिले आहेत। जलयुक्त शिवार 2 अंतर्गत आज जिल्ह्यातील जलसंधारण कामांचा आढावा घेण्यात आला। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध जलसंधारण उपाययोजना राबवणाऱ्या यंत्रणांचा आढावा घेण्यात आला। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, उपवन संरक्षक सुवर्णा माने, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद कपिल बिडकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल तसेच तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। सन 2025-26 या वर्षात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत धरणातील व जलसाठ्यांमधील गाळ काढण्याच्या 200 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली। त्यापैकी 119 कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे। सुमारे 20.95 लाख घनमीटर गाळ काढून 1871 शेतकऱ्यांच्या शेतात पसरवण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 13 कोटी 11 लाख रुपये इतकी आहे। या योजनेमुळे पाझर तलावांची साठवण क्षमता वाढली असून शेतीला सुपीक गाळाचा मोठा फायदा होत आहे। सन 2026-27 साठी 48 नाल्यांच्या खोलीकरणाचे प्रस्ताव तयार असून सुमारे 7.50 लाख घनमीटर गाळ काढण्याचं नियोजन आहे। यासाठी अंदाजे 3 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। त्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येतो आहे, अशी माहिती देण्यात आली आहे। जिल्ह्यात एकूण 3,521 कामे मूळ गाव आराखड्यानुसार मंजूर होती, तर सुधारित आराखड्यानुसार 2,728 कामे मंजूर आहेत। मृद व जलसंधारण, कृषी वन, जिल्हा परिषद आणि भूजल विकास या विभागामार्फत ही कामे करण्यात येत आहे। विशेष निधी अंतर्गत 1,969 कामांना मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 1,686 कामे पूर्ण झाली आहेत। विभागांच्या अभिसरणाच्या माध्यमातून 610 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। प्रलंबित कामांच्या सद्यस्थितीचा विभागनिहाय आढावा यावेळी घेण्यात आला। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यात 50 ग्रामपंचायतीत 62 गावांमध्ये 52 सूक्ष्म सिंचनासाठी जलोपचार कामे सुरू आहेत। त्यासाठी 49 कोटी 4 लक्ष रुपयांचा निधी खर्च होणार आहे। 22,293 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे। येत्या पावसाळ्याच्या आत प्रलंबित कामे पूर्ण करावी, त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने परस्पर समन्वय राखावा, नाला खोलीकरणाच्या कामांवरती भर द्या। येत्या पावसाळ्यात अधिकाधिक जलसंधारण होऊ शकेल या दृष्टीने कामांची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या समस्या निकाली काढण्याबाबत शासन सकारात्मक व तत्पर आहे। त्यासाठी सर्व संबंधित विभागांचा आणि उद्योग संघटनांचा परस्पर समन्वय असणं आवश्यक आहे। सर्व संबंधित विभागांनी या समस्यांवरती समन्वय राखून तात्काळ उपाययोजना कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिले आहेत। जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहामध्ये पार पडली। जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मनपा उपायुक्त लकेशचंद चव्हाण, राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता आशिष देवकर, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी दुष्यंत आठवले, राजेंद्र चौधरी, राजेश मंथारी आदी उपस्थित होते। उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी औद्योगिक वसाहतीतील रस्ते, पथदिवे, पाणी पुरवठा, वीज पुरवठ्यांची उपकेंद्रे, सुरक्षा व्यवस्था याबाबत आपले प्रश्न मांडले। उद्योगांना समाजकंटकांकडून होणारा त्रास याबाबत जिल्हाधिकारी गौडा यांनी स्पष्ट निर्देश देऊन सीसीटीव्ही यंत्रणा व पोलीस गस्त वाढवण्याचे निर्देश दिले। तसेच अशा समाजकंटकांवरती तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले। औद्योगिक वसाहतीवरील रस्त्यांवरती गतिरोधक हे निकषांप्रमाणे बसवावे, असंही त्यांनी सांगितलं आहे।
महापौर समीर राजूरकर व आयुक्त अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार मालमत्ता करात एप्रिल महिन्यात 10% सूट मालमत्ता कराच्या सामान्य करात सूट देण्यात आली होती. या सूटचा फायदा घेत एप्रिल महिन्यात 31,000 मालमत्ता धारकांनी 29,40,00,000 कर भरणा केलाय, तर 3.82 लाख मालमत्तेचा भरणा केला आहे. शहरातील नागरिकांनी यांनी ही सूट आणखी वाढवल्यास कर भरणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल अशी विनंती महापौर समीर राजूरकर यांनी केली होती. त्यानुसार राजूरकर यांनी ही मालमत्ता करातील 10% सूट 31 मे 2026 पर्यंत वाढवण्याच्या सूचना कर विभागाला दिल्या. त्यानुसार ही 10% सूट आता 31 मे पर्यंत लागू असेल. शहरातील सर्व करदात्यांनी या सूटचा फायदा घ्यावा व कर भरणा करावा असं आवाहन महापौर समीर राजूरकर व उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केलं आहे. माझा कर माझी जबाबदारी ही मालमत्ता कर आकारणी मोहीम सध्या चालू असून यात कर आकारणी करणाऱ्या नागरिकांना ही मालमत्ता करामध्ये 10% सवलत देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व झोन कार्यालय येथे हेल्प डेस्क उभारण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्तांना कर आकारणी करून शहर विकासात सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी केलं आहे. लोककला हा समाजाचा सांस्कृतिक वारसा आहे. कलानुरूप लोप पावत असलेल्या लोककलांचं संवर्धन आणि जपवणुकीसाठी सर्वांनी प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे, असं प्रतिपादन लोकसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर शेषराव पठाडे यांनी रविवारी कलारंग आयोजित रंग कल्पनेचे क्षण आनंदाचे या उन्हाळी शिबिरात केलं आहे. सिडको N4 भागातील F सेक्टर मधील दर्पण हॉलमध्ये कलारंग आयोजित रंग कल्पनेचे क्षण या उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर पठाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिबिर संयोजक सरिता कुलकर्णी होत्या. शनिवार 2 मे पासून कलारंगाचे उन्हाळी शिबिर सुरू झालंय. निवृत्त जनसंपर्क अधिकारी व कलावंत सुधीर कोर्टीकर यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं. यावेळी आर्किटेक्ट विलास कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. दुसऱ्या दिवशी रविवारी 3 मे रोजी सकाळच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर शेषराव पठाडे यांनी लोककला काल, आज आणि उद्या या विषयावरती शिबिरार्थींना सप्रयोग मार्गदर्शन केलं. शिबिरार्थी लोकगीतांवरती ठेका धरून लोककला सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गरजा महाराष्ट्र माझा याने प्रारंभ झाला. डॉक्टर पठाडे यांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझाने व्याख्यानास सुरुवात केली. आधी गणला रणी रणा हो नाहीतर रंग सुना सुना आणि नमूया आधी देश भारती मानवतेची करुणी आरती सादर करून ओवीपासून लावणी पोवाडा अभंग परंपरेवरती प्रकाश टाकला. मराठवाड्याला संत आणि कलावंतांची समृद्ध परंपरा असून त्यांनी निर्माण केलेल्या रचना आणि लोकसाहित्यातून लोकप्रबोधन झालंय. यातून समाज मनाची मशागत झाली आहे. आता शालेय पातळीपासून लोककला विषय शिकवला जाणार असून पुढच्या पिढीसाठी लोककलेचा ठेवा जपून ठेवण्याचं आवाहन शिबिरार्थींना केलं आहे. यावेळी डॉक्टर पठाडे यांनी मैं बंबई देखकर आया रे सुन मेरे शंकर भैया, बाई सुया घे ग दाभण घे आणि स्वर्गवासी लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांची चला जेजुरीला जाऊ ही आध्यात्मिक लावणी सादर करून शिबिरार्थींची मने जिंकली. लोकभाषेतील लोककलांचा शासन विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी उपयोग करून घेत असून असल्याचं सांगून शिबिरार्थींना त्यांनी समृद्ध अशा लोककलांचं जतन आणि संवर्धनाची शपथ दिली. पाहुण्यांचा परिचय वैशाली जोशी यांनी करून दिला. सूत्रसंचलन रेणुका मोहरीकर यांनी केला. प्रसाद जोशी यांनी आभार प्रदर्शन केलं. यावेळी परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिकांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. जिंकलो काय 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा एक्सेस पण. आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रान्झॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड दॅन टेक ॲक्शन. नमस्कार, मी अमोल येडगे, आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. पूर्ण देशभरामध्ये 2026-2027 या वर्षामध्ये आपली 16वी जनगणना केली जाणार आहे. या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे डिजिटल जनगणना राहणार आहे. 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे जे एकूण 2058 हाऊस लिस्टिंग ब्लॉक म्हणजे घरगणना यादी गट केलेले आहेत. या ठिकाणी
2058 प्रगणक आणि 343 पर्यवेक्षक घरोघरी जाऊन घरगणनेचं काम सुरू करणार आहेत आणि त्याच्यापूर्वी 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये आपल्याला आपली स्वगणना सेल्फ इन्युमरेशन आपलं करता येणार आहे. माझं सर्व छत्रपती संभाजीनगर रहिवाशांना नम्र आव्हान आहे की या स्वगणनेमध्ये आपण सहभागी व्हावं. स्वगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकदम सिंपल प्रोसिजर आहे. sc.census.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपला मोबाईल नंबर आणि आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव टाकून जे 33 प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे. फक्त 15 मिनिटाचाच कालावधी याच्यामध्ये लागेल. तर माझं सर्व संभाजीनगरवासियांना परत एकदा नम्र आव्हान आहे की 1 मे ते 15 मे या कालावधीत जास्तीत जास्त नगरवासियांनी स्वगणनेमध्ये सहभागी होऊन देशामध्ये आपल्या शहराचा उच्चांक निर्माण करूया. आणि त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा हा स्वगणनेचा जो ID आहे तो आपण त्यांना दाखवून यामध्ये आपण त्यांना सहकार्य करावे. धन्यवाद. वालेकुम, जय भीम, नमस्कार। मैं तमाम शहरवासियों को ये गुजारिश करने के लिए आया हूँ कि आने वाली 1 मई से लेकर 15 मई तक स्वगणना जो है तो जिसकी शुरुआत होने वाली है वो जनगणना का ही हिस्सा है। स्वगणना का मतलब ये है कि डिजिटली आप आपकी जो है तो पूरी फैमिली का आपके मोबाइल नंबर के जरिए जो है तो रजिस्ट्रेशन करवा के ले सकते हैं। उसके अंदर 33 अलग अलग पॉइंट्स हैं, उनको फिल करके आप आपकी जनगणना कंप्लीट कर सकते हैं। और जब आपकी जनगणना कंप्लीट वो आपकी फिलिंग कंप्लीट हो जाए तो आप जो है तो उसका स्क्रीनशॉट लेकर रख लीजिएगा, उसको सेव करके रख लीजिएगा। और वहीं पर जब 16 मई से लेकर 14 जून के दरमियान में म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अधिकारी आपके पास आपकी जनगणना के लिए आपके डोर स्टेप तक आएंगे तो उनको आपको वो स्क्रीनशॉट दिखा देना है और उस स्क्रीनशॉट दिखाकर जो है तो आप आपकी जनगणना कंप्लीट कर सकते हैं। मैं तमाम शहरियों से ये अपील कर रहा हूँ कि इस जनगणना के अंदर बढ़ चढ़कर हिस्सा दीजिएगा और हमारे देश का गौरव बढ़ाइएगा। आपका जो है तो आइडेंटिटी जो है तो उसको फुलफिल करिएगा। जनगणना की जो पोर्टल के ऊपर जो आने वाला है वो se.census.government.in ये वेबसाइट के ऊपर जाकर 1 मई से 15 मई के बीच में आप आपका स्वगणना कर सकते हैं। थैंक यू वेरी मच। जज़ाकल्लाह। गोविंद परशुराम केंद्रे, सभागृह नेता, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका। 1 मे ते 15 मेच्या दरम्यान आपल्या देशामध्ये स्वजनगणना चालू आहे. ही डिजिटली करता येते. आपण स्वतः आपली जनगणना आपल्या डिजिटली करून आपल्याकडे आलेल्या सरकारी प्रगणकाच्या माध्यमातून ती त्यांना आपल्याला वेळेवर सुपूर्द करता येते, त्यांच्याकडे देता येते. आणि ज्या माध्यमातून आपण जनगणना केल्याच्या नंतर आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला ती जनगणना अतिशय महत्त्वाची असते. म्हणून आपणा सर्वांना विनंती करतो की आपण जनगणनेच्या या राष्ट्रीय कामामध्ये आमच्या येणाऱ्या प्रगणकाला आपण मदत करावी एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल श्रीकिशन मकरिये, स्थायी समिती सभापती, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याद्वारे शहरात सर्व नागरिकांना विनंती करतो की केंद्र शासनाने दिनांक 1 मे ते 15 मे दरम्यान जनगणना मोहीम छत्रपती संभाजीनगर शहरात राबविण्यात येणार आहे. नागरिकांना सदर मोहीम सहभाग व्हावे. हे धन्यवाद. आपली भारताची जनगणना सुरू झालेली आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशामध्ये सर्वप्रथम डिजिटल स्वगणना सुरू केलेली आहे. ती स्वगणना दिनांक 1 मे ते 15 मे पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं करता येते. ही स्वगणना केल्यानंतर आपल्याला एक EC-ID सुद्धा मिळतो. ह्याचा उपयोग काय की जेव्हा नंतर 16 मे ते 14 जूनच्या दरम्यान प्रगणक जेव्हा आपल्या घरी येतील आणि त्यावेळेस माहिती विचारायला येतील त्यावेळेस जर तुम्ही हा EC-ID दिला तर तुमचा EC-ID त्या प्रगणकांना दिल्यानंतर ते इतर कोणती माहिती तुम्हाला विचारणार नाही आणि त्यामुळं नागरिकांचा सुद्धा वेळ वाचेल आणि जनगणना जलद गतीनं होईल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी डिजिटल जनगणना चालू केल्यामुळं
ती अतिशय वेगाने ह्या देशामध्ये जनगणना होईल आणि हा पहिल्यांदाच या देशामध्ये डिजिटल जनगणना सुरू झालेली आहे. ती स्वगणना 1 मे ते 15 मेच्या दरम्यान सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने करावी. त्याचा ECID आपल्याजवळ ठेवावा आणि आता आपल्याला एक आव्हान करतो की जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे आणि राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग नोंदवणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याच्यामुळं मी छत्रपती संभाजीनगरकरांच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की 1 मे ते 15 मे पर्यंत होणारी डिजिटल पद्धतीने जी स्वगणना होणार आहे त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जाऊन बाजूला असलेल्या QR कोडला स्कॅन करून आपली सगळी माहिती भरून जर आपण केली तर आपलाही वेळ वाचेल आणि नंतर प्रगणकांचाही वेळ वाचेल. म्हणून मी आपणास आवाहन करतो की सर्व जणांनी स्वजनगणनेच्या राष्ट्रीय कार्यामध्ये सामील व्हा. धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र जंजाळ, उपमहापौर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की आपल्याकडे आता जनगणनेला सुरुवात झालेली आहे. जनगणना ही देशाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं डिजिटल पद्धतीने स्वगणना करण्याचा सुद्धा एक पर्याय दिलेला आहे. आपण आपल्या मोबाईलवर दिलेली लिंक ओपन करून आपली पूर्ण माहिती भरावी. एक OTP येईल, तो OTP त्याच्यामध्ये टाकला पाहिजे आणि ती पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्या व आपल्या कुटुंबियाचे पूर्ण नाव पत्ता टाकल्यानंतर एक OTP जो येणार आहे तो आपण आपल्याकडे येणाऱ्या जनगणना कर्मचाऱ्याला दाखवायचा आहे. निश्चित याच्यामुळं आपलाही आपल्या कुटुंबाचा वेळ वाचेल, शासकीय कर्मचाऱ्याचा वेळ वाचेल आणि ही जनगणना पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मी छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना, रहिवाशांना विनंती करतो की आपणही डिजिटल पद्धतीद्वारे स्वगणना करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. डिजिटल पद्धतीने स्वगणना करण्यासाठीची मुदत 1 मे ते 15 मे आहे. मी आणि माझे कुटुंब, माझे मित्र हे सगळेजण स्वगणना करणारे. आपणही या ठिकाणी स्वगणना करावी आणि निश्चित आपल्याकडे येणाऱ्या जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांना सहकार्य करावे. कारण हे काम देशासाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. धन्यवाद. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. $10,000च्या फ्री व्हाउचरसाठी क्लिक करू. फसलात मॅडम, फसलात. तुम्ही कोण? फ्री कुपन देणारा स्कॅमर. इथे आपण आपल्या सुंदर हाताने लिंकवर टॅप केलं आणि तिथेच मी तुमचा पूर्ण मोबाईल हॅक केला. हॅक? पासवर्ड हॅक, फोटोज मोब, OTP चोरी, AI यूज करून त्यावाल्या साइट्सवर अपलोडिंग. हे सगळं? ओहो, कोणी दुसऱ्यांनी पॉपअप दाबले. मी चाललो. मॅडम, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण अननोन लिंकवर क्लिक केल्याने आपल्याला सायबर बुलिंग आणि सेक्स टॉर्शनचे शिकार बनवले जाते. सायबर क्राईम पासून वाचायचे आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर शहरातील कचरा संकलनाची धुरा सांभाळणाऱ्या गुजरातच्या वेस्टर्न इमॅजिनरी कंपनीने शनिवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. नव्या 412 घंटागाड्यांसह एकूण 490 वाहनांच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी शहरातून तब्बल 500 टन कचरा संकलित करण्यात आलाय. नव्या गाड्या पाहून नागरिकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर समीर राजूरकर आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी पहाटेपासूनच रस्त्यावरती उतरून शहरभर पाहणी केली. आयुक्त येडगे यांनी कर्मचाऱ्यांना PPE किट वापरणं बंधनकारक असल्याचं सांगत कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांना आवाहन केलं. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून घंटा
गाडीतच टाकावा अशा कडक सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान कांचनवाडी भागात माजी महापौर अनिता घोडेले तर सातारा देवळाई परिसरात नगरसेविका सविता कुलकर्णी यांच्या हस्ते घंटागाड्यांचं पूजन करण्यात आलं. दिवसभरात संकलित केलेला कचरा सर्व प्रक्रियेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे पाठवण्यात आला आहे. यावेळी अनिता घोडेले, सविता कुलकर्णी, उपायुक्त नंदकिशोर भोंबे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील विविध मुख्य रस्त्यांच्या कडेला झाडांच्या खोडावर खिळे ठोकून जाहिरात फलक, बोर्ड आणि लाइटिंग लावल्याने प्रशासनाच्या निदर्शनास आलाय. शहरातील पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आणि वृक्षांचं आयुष्यमान वाढवण्यासाठी आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने खिळेमुक्त झाडं, वेदनामुक्त निसर्ग ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच झाडावरून इंटरनेटची वायर ओढणं, सर्व्हिस वायर टाकणं इत्यादींमुळे झाडांना मोठ्या प्रमाणावरती इजा पोहोचते. त्यामुळे त्यांची वाढ खुंटत आहे. झाडांमध्ये खिळे ठोकल्याने कीड लागून झाड आतून पोखरलं जातं आणि कालांतराने वाळून जातं. त्यामुळे वादळी वाऱ्यांमुळे हे वृक्ष उन्मळून पडून कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. झाडांवर गुंडाळलेल्या सिरियल लाईट्समुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने झाडांच्या वाढीवरती आणि रात्रीच्या वेळी पक्ष्यांच्या निवाऱ्यावरती प्रतिकूल परिणाम होत आहे. उद्यान विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या खिळेमुक्त झाडं, वेदनामुक्त निसर्ग या मोहिमेला सुरुवात झाली असून या मोहिमेत आतापर्यंत जवळपास 150 झाडांना खिळे व तारांपासून मुक्त करण्यात आलाय. तरीही अद्याप बऱ्याच ठिकाणी नागरिक, संस्था, आस्थापना यांनी झाडांना इजा पोहोचवण्यासाठी खिळे, बोर्ड आणि लाईट्स केबल लावल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरिक क्षेत्रीय झाडांचं संरक्षण व जतन अधिनियम 1975 व महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 या कायद्याअंतर्गत झाडांना इजा पोहोचवणं हा गुन्हा आहे. या कायद्याअंतर्गत अशा व्यक्ती, संस्था, आस्थापना यांच्या विरुद्ध दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. तरी ज्या नागरिकांनी, संस्था, आस्थापना, व्यापारी, जाहिरातदार यांनी झाडांवरील खिळे, बोर्ड आणि लाईट्स केबल स्वतःहून 7 दिवसांच्या आत काढून घ्यावं, असे अनधिकृत कृत्य थांबवावे व सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण थांबवून पर्यावरणाचं रक्षण करणं व आपले शहर हिरवेगार आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यास सहकार्य करावं. अन्यथा अशा व्यक्ती, संस्था, आस्थापना, व्यापारी, जाहिरातदार यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असं प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलं आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षी सिल्लोड येथे मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. जवळपास 155 जणांचा निकाह या सोहळ्यात संपन्न झाला. माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून जवळपास 26 वर्षांपासून हा उपक्रम सिल्लोड येथे दरवर्षी राबवला जातो आहे. आदर्श एज्युकेशन सोसायटी व आमदार अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी नवदाम्पत्यास आयोजकांच्या वतीने संसार उपयोगी साहित्य भेट म्हणून दिलं जातं. नवदाम्पत्यांना शुभेच्छा व शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार अक्कलकुवा येथील मौलाना हुजेफा वस्तानवी, मौलाना मोहम्मद नसीम अहमद मिस्ताफी यांच्यासह नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव तायडे, नंदकिशोर सहारे, रामदास पालतकर आदींची उपस्थिती होती. अब्दुल सत्तार यांनी सुरू केलेल्या सिल्लोड येथील मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याने समाजापुढे एक आदर्श ठेवला असल्याचं प्रतिपादन मौलाना हुजेफा वस्तानवी यांनी सिल्लोड येथील सामूहिक सोहळ्याप्रसंगी केलंय. इज्तेमाई शाहिदा म्हणजेच अनावश्यक खर्चाला दूर ठेवून केलेलं लग्न आहे. करिता मुस्लिम समाजाने याचं भान ठेवावं. आयुष्यात शिक्षण आणि संस्काराला अधिक महत्त्व आहे. शिक्षण एक अशी ऊर्जा आहे, यातून आयुष्य आनंदात व समृद्धपणे जगता येतं. मुस्लिम समाजाने कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मौलाना हुजेफा यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर मधील ऍडव्हान्स मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये 50 वर्षे वयाच्या रुग्णावरती मूत्रपिंडारोपण यशस्वी संपन्न झालं. त्यांच्या पत्नीची किडनी त्यांनी डोनेट केली होती. दोघांचेही रक्तगट विभिन्न असताना सुद्धा हे मूत्रपिंडरोपण यशस्वी झालंय. अशा प्रकारची मूत्रपिंडरोपणाची शस्त्रक्रिया प्रथमच छत्रपती संभाजीनगर मध्ये संपन्न झाली आहे. याबाबत डॉक्टरांनी अधिक माहिती दिली आहे. तुमच्या सगळे सिस्टमिकली डॅमेज करतात. त्यामुळे वेस्टर्न स्टँडर्डमध्ये असं असतं की ते ऑलवेज डू ट्रान्सप्लांट फर्स्ट आणि त्यानंतर ते डायलिसिस करतात. आपल्या इंडियामध्ये काय की तुमच्या डोनरची फार ही राहते किंवा डोनरला खूप जणांचे खूप न्यूनगंड आहेत. बरेच असं तुमचे आयुर्वेद प्रोडक्ट काही म्हणजे आणि म्हणजे ग्रामीण भागातल्या पेशंटमध्ये तर आणखीच त्याचं आहे. जर समजा इंडियामध्ये 10 लाख ट्रान्सप्लांट वर्षाला लागत असतील तर ॲक्च्युअल हा डिजिट आहे की 10,000च होतात. वॉट एव्हर ड्यू टू सम लॅक ऑफ रिसोर्सेस म्हणा किंवा लॅक ऑफ डोनर म्हणा. तर त्यामुळे डोनर अवेअरनेस फार गरजेचं आहे. किंवा जितकं तुम्ही आणि किडनी हा फार रोबोस्ट ऑर्गन आहे. म्हणजे किडनी हा म्हणजे जेवढ्या काय ऑर्गन ट्रान्सप्लांटमध्ये ही झालेली आहे त्यामध्ये किडनीचं जे ॲक्सेप्टन्स रेट आहे हे सगळ्यात हायेस्ट आहे. तर
त्यामुळे डोनर यांनी थोडंसं किंवा तुम्ही लवकरात लवकर जर तुम्ही केलं तर ते पेशंटसाठी खूप चांगलं राहील. ऑलमोस्ट आम्ही अंडर वन रूफ ऑलमोस्ट सगळंच देतो. जॉईंट काल सरांनी जॉईंट रिप्लेसमेंट केलं, 5-6 दिवसापूर्वी आम्ही हे केलं, ट्रान्सप्लांट केलं आणि सिन्स ऑगस्ट टिल नाऊ वी हॅव परफॉर्म ऑलमोस्ट 800+ सर्जरीज. ऑलमोस्ट मी 7 ते 8 सर्जरी रोजच युरोच्या करतो, ऑर्थोच्या करतो, कॅथलॅबमध्ये प्रोसिजर चालतात, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी. ऑलमोस्ट अंडर वन म्हणजे शहरातल्या सगळ्याच गोष्टी इथे आहेत. पेशंट जो आमच्याकडे आला तो हाडाच्या प्रॉब्लेमसाठी आलेला, पण हिप पेनसाठी आलेला. त्यांनी वेळीच त्याची काळजी घेऊन त्याचे क्रिएटिनिनचा रिपोर्ट केला, क्रिएटिनिन वाढलेलं. नेफ्रोलॉजिस्टचा त्यांनी रेफरन्स दिला आणि नेफ्रोलॉजिस्ट, युरोसर्जन हे सगळे एकाच अंडररूप असल्यामुळं फक्त विदिन 1 मंथ पेशंटचं ट्रान्सप्लांट झालं. त्याच्यामध्ये पेशंटचे डॉक्युमेंटेशन, त्यानंतर एव्हिओ इनकॉम्पॅटिबल होतं. तर हे एव्हिओ इनकॉम्पॅटिबल म्हणजे मिसमॅच, दोघांचं ब्लड ग्रुप वेगळं होतं. तर त्याच्यासाठी डिसेन्सिटायझेशन प्रोटोकॉल असतो, त्याच्यासाठी रिट्युक्झिमॅब देणं, प्लाझ्माफेरेसिस देणं, ते टायटरचं मॉनिटरिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्या 15 दिवसात केल्या. आणि त्यानंतर ऑन द डे ऑफ सर्जरी एक नवीन आणि आधुनिक पद्धतीने ट्रान्सप्लांट करण्यात आलं. ते सक्सेस झालं. विदिन 1 आवर आमचं किडनीचं ट्रान्सप्लांटचं 1.5 लिटर युरिन आउटपुट आलेलं आणि 2 दिवसांमध्ये पेशंटचं क्रिएटिनिन नॉर्मल झालेलं. आणि पेशंटचं हास्य आता तुम्ही बघितलंच आहे. म्हणजे डायलिसिस लागण्याच्या अगोदर. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गांसाठी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ही कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे एव्हिओ इनकॉम्पॅटिबल आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे जी मुंबई किंवा पुणे या ठिकाणी मिळणाऱ्या सगळ्या आधुनिक ट्रान्सप्लांट, कॉम्प्लेक्स केसेसचं जे ट्रान्सप्लांट होऊ शकतं ते ह्या ठिकाणी पण होऊ शकतं. डॉक्टरचं टीम ट्रेन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे आणि बाकी सगळी टीमवर्क आहे, परफेक्ट आहे. आणि हे आता ह्या केसच्या सक्सेसनंतर सिद्ध पण झालं आहे, सिद्ध केलं आहे. या रुग्णाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे शासकीय योजना व ॲडव्हान्स मेडिसिटी हॉस्पिटलच्या मदतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर आनंद भुक्कर, डॉक्टर सिद्धिविनायक राजमाने, डॉक्टर सुदर्शन चिंचोले, डॉक्टर विनोद भुक्कर, डॉक्टर मनोज भुक्कर, डॉक्टर अनुजा भुक्कर, डॉक्टर प्रज्ञा भुक्कर यांचे मोलाचं मार्गदर्शन झालं. यावेळी रुग्णाने आपले मनोगत व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सिद्धिविनायक राजमाने सर यांनी पूर्ण माहिती दिली म्हणे आणि ही माहिती 100% मला पटली. जेवढा विश्वास माझा तुमच्यावर आहे तेवढ्याच या 2 डॉक्टरवर माझा विश्वास आहे. गोष्ट मला वाटत नाही. मी म्हटलं तू माझ्यावर एवढा विश्वास, तुमच्या डॉक्टरवर कसं काही विश्वास ठेवायची नाही म्हणे. त्यांच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही जे बोलाल ते निगेटिव्ह बोलायला किंवा तुम्ही म्हणतात की बाबा चल जाऊ दे आता, मी तर म्हणलं जाऊ दे ना, आता 50 तर झालंय, राहिलेत किती, माझ्यामुळे तुझी जिंदगी कशाला खराब पडते. हा जो निगेटिव्ह पाय आहे हा माझा निगेटिव्ह पाय बघा. माझ्या मिसेसनं च्या डोक्यामध्ये त्या 2 डॉक्टरना एवढं फिट बसवलं की सेम टू सेम तुम्ही दोघं जीवन जगू शकतात. सेम ना सेम तुमचं दोघांची किडनी सेम असेल, तुमचं वय जास्त असलं तर तुमची विशेष सेम नसेल, तुमचं आयुष्य वाढू शकतं. असा विश्वास माझ्या पत्नीने डॉक्टरने दिला आणि माझ्या पत्नीचा निर्णय, तिने दिलेलं जे योगदान, तिच्या नातेवाईकाने केलेलं सहकार्य, त्या स्टॉफने केलेलं सहकार्य, जी टीम जी आहे अत्यंत महत्त्वाची टीम आहे. ही टीम जी अशी आहे ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये पाहिली नाही. यंग जनरल आणि यंग मुलं आहेत, काम करण्याचं धाडस आहे, मेहनती आहे. की आम्ही माझ्या महिन्यामध्ये करून सर्वेमध्ये आलं. मला जे योगदान केलं माझ्या पत्नीनं, असंच सर्वांच्या पत्नीनं सर्वांना आपल्या सहकार्य करावे, एवढी हिंमत करावी. कारण मी निगेटिव्ह विचार करत असताना सुद्धा माझी पत्नी माझ्यासाठी पॉझिटिव्ह विचार करतील, अशा आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांनी विचार करावा. हे सर्व आज मी जे जिवंत आहे केवळ हे 2 डॉक्टर्स आनंद सर आणि सिद्धिविनायक राजमाने सर या हॉस्पिटलमुळे मी आज उपस्थित आणि एका खणखणीत आणि आवाजानं जोरामध्ये बोलत आहे, कारण मी तंदुरुस्त झालेलो आहे. सरांनी आम्हाला समजून की डायलिसिस करण्याची काही गरज नाही, तर तुम्ही टाकला तर हे लवकर बरे होईल. त्यामुळे आम्ही विचार केला, माझ्याकडे काही मुलं माझ्यासाठी, माझा मुलगा आणि सगळेजण तयार झालो. त्यांची कमी नाही म्हणून माझी द्यायला तयार झाली. पण नंतर एक मुलगी अशी झाली की आमचं एक नसल्यामुळं थोडे आम्ही डॉक्टर सरांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली, त्याच्यात हे सगळे त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर असं
की आमचे दोघांचे पेन्शन येत नाही. एवढंच नाही तर सरांनी आम्हाला एवढी साथ दिली की असं घरच्या माणसाची सुद्धा नाही. एवढं सरांनी आम्हाला समजून सांगून एवढं सुद्धा आमची साथ दिली. त्यांच्या त्या सरांनी आम्हाला एवढी साथ दिली की आम्ही त्यांचे एवढे उपकार मानतो की आज आमचे पेशंट कामातून गेलेला आहे एकदम व्यवस्थित आणि 15 दिवसात एवढा नीट झाल्याबद्दल आम्ही सरांचे खूप आभार मानतो. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा. जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांचे जलयुक्त शिवार 2 आढावा बैठकीत निर्देश. तर औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचं जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.